नेताजी पाटील आहेत आपल्यासोबत. नेताजी पाटलांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. काय सांगाल नेताजी दादा? कडगावकडे लक्ष लागून राहिलेलं होतं. कडगावमधला विरोधी उमेदवार होता आणि तुम्ही त्याला सर्व आव्हानाला थोपवून तुम्ही शैलजाताईंना निवडून दिलेला आहात. कडगावकरांनी चांगलं मतदान हे शैलजाताईंना केलेलं आहे. यश पाटलांनी जे काम केलं त्याला भरभरून लोकांनी दिलेलं आहे, ताईंना निवडून दिलेलं आहे. जे गोरगरिबांची कामं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झाली आणि सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून झाली, त्या कामाचा लोकांनी चीज केलेला आहे आणि त्या कामाचा मोबदला म्हणून सतीश पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे कडगाव गिजवणे मतदारसंघातली जनता उभी आहे. आज खऱ्या अर्थानं आमच्या एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत तर एका डोळ्यामध्ये आनंद आहे. आमची कडगाव मतदारसंघातली सीट प्रियांका देसाई खऱ्या अर्थानं निवडून यायला पाहिजे होती, पण किरकोळ मतानं आम्हाला अपयश आलेलं आहे. नक्कीच ते अपयश भरून काढायला आम्हाला काही कालावधी लागेल, पण मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि सतीश पाटलांच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमचे मित्र सचिन देसाईंच्या सौभाग्यवती देसाईवहिनी आणि शैलजाताईंचा विजय झाला. यामध्ये आमची प्रियांका देसाई असती तर अजूनही आमचा आनंद द्विगुणित झाला असता आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील या लोकांनी असंच काम करावं. आणि मी आज या तुमच्या माध्यमातून समस्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेते मंडळींना विनंती करतो की आमच्या जिल्ह्यातून आमच्या मतदारसंघातून निवडून आलेल्या शैलजाताई या कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्ष व्हाव्या जिल्हा परिषदेच्या, एवढं आमचं स्वप्न आहे. भाजपामधून गावातीलच उमेदवार होते, कसा संघर्ष केला आणि ताईंना इतकं मतदान तुम्ही मिळवून दिलेलं आहे? जबाबदारी संपूर्ण राष्ट्रवादीची तुमच्यावर होती. ज्या माणसाने कामं केले ते जनता जाणते की कोण कामाचा आहे आणि कोण बिनकामाचा आहे. आज बिनकामाच्या लोकांना अपयश मिळालेलं आहे आणि जी कामाचे आहेत त्या माणसांना यश मिळालेलं आहे. त्या लोकांनी असंच काम करत जावं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी राहतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पण शैलजाताई या कोल्हापूर जिल्ह्यात या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष असतील आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेवढा ह्या कडगाव कौलगे किंवा गिजवणे मतदारसंघात फंड आणावा लागेल त्याच्या पलीकडे स्वप्नाच्या पलीकडे जाऊन मतदारसंघामध्ये फंड येणार आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये विकास काय तो सतीश पाटील आणि शैलजाताई आणि देसाई वहिनी दाखवतील एवढा या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटतो.